हा ही बोल ग. हा बोल. हा नाही नाही आज गर्दी नाहीये इतकी बस स्टँडवर. हा काय म्हणतेस? अगं हो सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस तू. हा अगं आई तू सारखं सारखं फोन नको करूस ग, सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस. तुझ्या फोनच्या नादात एखादा पॅसेंजर शिक्का न मारताच गेला म्हणजे. हा ओ ओ इकडे 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 आई आई ठेवते फोन. बाय बाय. इकडे इकडे. काय काय हे बघा शिक्का मारल्याशिवाय तुम्हाला इथे बस स्टँडच्या बाहेर जाता येणार नाही. इकडे. नाही नाही मी ओके आहे, मला काही ताप बी आलेला नाही, काय समजली. मी ओके आय एम फाईन. अहो ताप नाही आलाय पण बाहेर गावावरून आलायत ना तुम्ही. हो हो. हा मग प्रिकॉशन म्हणून 10 दिवस तुम्हाला क्वारंटाईन राहावं लागेल. तुमच्याच घरी इकडे हा शिक्का मारू द्या. हात द्या. नाही मी हात देणार नाही. मी परक्या बाईच्या हातात मी माझा हात देणार नाही. वा वा मोरे वा. लग्नासाठी हात मागत नाहीये मी तुमचा. एक वेळ त्याच्यासाठी मी हात देईन तुमच्या हात. अहो काय बोलताय? बरोबर बोलतोय, पण हातावर शिक्का मारण्यासाठी मी माझा हात तुमच्या हातात देणार नाही. का काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हो माझ्यावर लय अन्याय झालेला आहे. काय अन्याय काय झाला? आणि मास्क कुठे तुमचा? आधी मास्क लावा. मास्क लावा. मी नाही लावणार मास्क. म्हणजे माझ्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून मी तोंडावर मास्क लावणार नाही आणि हातावर शिक्का पण मारून घेणार नाही. काय समजली? मी पण तुम्हाला या बस स्टँडच्या बाहेर शिक्का मारल्याशिवाय जाऊच देणार नाही. असं म्हणता? हा. मारणार, नक्की मारणार? होय. ठीक आहे. काय माणूस आहे? या पुढे या. म्हणजे या या दाखवतो. या मार. आओ मार मारा शिक्का मार. कुठं कुठं शिक्का मारणार आहो? मारा. हे काय काय म्हणजे? कोण आहात कोण तुम्ही? तुमच्या दोन्ही हातांवर इतके शिक्के? अहो 2 झाकील्या गोष्टी सोडल्या सगळ्या शरीरावर शिक्का मारलेला आहे. अरे मी माणूस आहे का अंतर्देशीय पत्र आहे? अरे आंघोळ केली ना तर बाथरूम सगळं नीलं नदे होऊन राहिलो आणि तरी म्हणता माझ्यावर अन्याय झाला नाही आहे. काय अन्याय झालाय? काय झालं नेमकं मला शांतपणे सांगा. मी आहे ना. हा सांगा. काय सांगू काय झालं? मी मुंबईत अगला माझ्या घरात होतो, हा पण माझ्या गावाकडचं मित्र हा हा हो 100 ना दुश्मन परवडलं, पण तो वसड गावाकडचं मित्र परवडलं नाही. का हो काय केलं त्यांनी? काय केलं? हो सकाळी उठल्या उठल्या ना गावात ना शेतात जायचं आणि त्याचं फोटो मला पाठवायचं. नंदीवर जायचं, मासं पकडायचं, आंघोळी करायचं, तर सगळं फोटो मला पाठवायचं आणि व्हिडिओ कॉल करून आहे ना मला सांगायचं बघ आम्ही कशी गावाला मजा करता वाय, आणि मला जलवायचं वसाड. मग मला राहावला नाही, मी पण निघालो गावाला. काय समजले? तुम्ही गावाला गेलात? हो. कशाला पण? का म्हणजे? तुम्हाला इथे मुंबईत घरात काही त्रास होत होता का? नाही हो नाही नाही ना? नाही म्हणजे तुम्हाला सांगतो आमची सोसायटी लय चांगली आहे. आमच्या सेक्रेटरीनं सगळी व्यवस्था केलेली होती. नाही म्हणजे आपलं काय तर दूध, भाजी, चाकणं सगळी सगळी अगदी घरपोच व्यवस्था केली होती का? नाही काय समजली? सगळी व्यवस्था केली होती ना? हो, हो. मग कशाला गेलात गावाला? कारणाशिवाय प्रवास करायचा नाही असं सरकारने आवाहन केलं होतं की नाही आपल्याला? नाही बरोबर आहे बरोबर आहे, पण गावची आठवण नाही स्वस्त बसून देतो. काय बरेच वर्ष मी गावी राहिलेला आहे ना. हा पण मी तुम्हाला सांगतो मी असा घुसून नाही गेलो. ई पास काढला आणि मग गेलो का नाही. हो गावाला गेलो. गावातल्या लोकांनी 14 दिवस गावाच्या बाहेर क्वारंटाईन केली. बरोबर. 13 दिवस झाले. म्हटलं आता एकच दिवस शिल्लक आहे. 14 दिवस झाले की आपण गावात फिरायला मोकला, नदी नाल्यावर जायला. पण त्या वसाड्या बॉसचा मला आला फोन की मोरे मुंबईत या, कंपनी सुरू झालेली आहे. आग लागली त्याच्या तोंडाला ती. मी म्हटलं बॉस जरा 4-5 दिवस थांबतरी मग येतो. तो म्हणतो नाही तुम्हाला कामावर काढून टाकीन. झालं मग परतीची एसटी पकडली मुंबईला येण्यासाठी. होय तर कशाला वर तोंड करून गेला होता गावाला? आठवण म्हणून. नाही नाही बरंच झालं तुम्हाला परत बोलावून घेतलं ते. तुम्हाला क्वारंटाईन केलं ते सगळं बरोबरच केलं, नियमानुसारच वागलेत ते. मग या सगळ्यात अन्याय कुठे झालाय तुमच्यावर? झालेला अन्याय माझ्यावर नाही का? कसा झाला अन्याय तेच सांगा ना. सगळं नियमांप्रमाणे झालंय. नाही नाही एक मिनिट. तुम्ही येताना एसटीने आला? अच्छा म्हणजे बस मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? नाही नाही हो तुम्हाला सांगतो शासनाने सगळी चांगली व्यवस्था केलेली होती. हो ना. म्हणजे अख्खी बस आहे ना पूर्ण सॅनिटायझर केलेली होती आणि एका सीटवर एकच माणूस. पण काय झालं माहितीये काय? ती बस आहे ना 5 मिनिटं चाय पाण्यासाठी थांबली. तर कंडक्टरने ड्रायव्हर तिला उतरले चाय घ्यायला. मी म्हटलं कंटाळलं बसून, म्हटलं पाय जरा मोकलं करूया. काय नाही काय
पाय मोकले करायला नाही हो, मला झाली होती लघवीला. काय जमलं तर मी आपला उतरलो आणि आपला लघवी करण्यासाठी असा 5 पावलं पुढे गेलो. त्या झुडपं होती तिकडे लघवी करणार तेवढं काहीतरी सरसारला. म्हटलं इथं सरसारलं म्हटलं काहीतरी डाऊट आहे, म्हणजे आमच्याकडे वाहनामध्ये लय फार करा का नाही, म्हणजे झाडाखाली सू करणं म्हणजे लय बेकार काय सांगण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मग तसं मग पुढे आणखी 5-10 पावलं पुढे आपल्याला चालत गेलो. इकडे तिकडे बघतोय तेवढ्या 2 बायका तिकडनं आल्या. बायकांची आपली संस्कृती आहे ना, म्हणजे कसं आपण पुढे गेलो, आणखी 5-6 पावलं पुढे गेलो, 10 पावलं तर गावाच्या वेशीवर असं बांबू लावलेलं, क्वारंटाईन केलेलं होता एरिया, आणि त्याच्या बाजूला तिकडे दुकान. कसलं ते तंबाखू तिथं मिळत होता. मी बांबू ओलाडून तिकडे गेलो, तिथल्या लोकांनी मला पकडला आणि नवीन स्टॅम्प मारला. 14 दिवस मला क्वारंटाईन केला. अहो पण मग त्यांना सांगायचं ना तुम्ही मुंबईला जायला निघालात, एसटी थांबली म्हणून, नाहीतर बस कंडक्टरला वगैरे बोलावून घ्यायचं. अहो लघवीच्या नादात मी जवळ 2 किलोमीटर गावात शिरलो होतो. एसटी निघून गेली होती, काय करू मला सांगा ना. हो ना. हो नाही मग बरोबरच केलं त्यांनी. तुम्हाला क्वारंटाईन केलं, शिक्का मारला ना, ते बरोबरच केलं. अहो इथे अख्खं जग कोरोनाच्या भीतीने घरात बसलंय आणि तुम्ही काय तंबाखूची लहर आली म्हणून गेलात गावात फिरायला. काय लाज वगैरे काही वाटते की नाही तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला क्वारंटाईन केलं त्या गावात, मग त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का. नाही खरं सांगतो, म्हणजे शासनाने सगळी व्यवस्था केली होती. खायला प्यायला नीट मिळालं सगळं, म्हणजे 2 टाइम जेवायला गरम पाणी, दुधात हलद, काय तर हल्दीचं दूध, अंडी, उपमा, सगळं मिळत. व्यवस्था हो अगदी मस्त व्यवस्था केली होती, काय कुठं काही कमी नव्हतं. मग जवळ तुम्हाला 12 दिवस झाले असतील, 12 दिवस झाले. मग आम्ही सगळं क्वारंटाईन झालेलं होतं ना, तर आम्ही लागले क्रिकेट खेळायला. काय समजलं, तुम्ही क्वारंटाईन सेंटर मध्ये क्रिकेट खेळत होतात. मग काय करणार, विरंगुलं काही नको, बसून आलेला कंटाळा. ते काय झालं, आम्ही KPL भरवलेली. KPL म्हणजे क्वारंटाईन प्रीमियर लीग का नाही. क्वारंटाईन प्रीमियम लीग काय असेल. अहो क्वारंटाईनची स्पेलिंग क्यू ने सुरू होते ना. ते इंग्रजीत, मराठीत क पासून सुरुवात होते का. काय आपली मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे. आपण जर परंपरा जपल्यानंतर कोण टिकवली काय म्हणा सांगा. बरं त्या असू द्या, महत्वाचं काय आहे KPL. तर क्वारंटाईन प्रीमियर लीग आम्ही भरवलेली आणि 2 टीम पाडलेल्या, क्वारंटाईन टायगर आणि क्वारंटाईन लायन. तर क्वारंटाईन टायगरचा ना लोक मला लाडाने बिबल्या म्हणायचं का नाही. काय म्हणायचं, बिबल्या. हा तेच बी चप्पल ना जास्त, त्याच्या मला बिबल्या म्हणायचं. क्वारंटाईन टायगरचा तर नियम असा होता की क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर जर बॉल जो मारेल त्यानं तो जाऊन बॉल आणायचा. बरं. आणि काय तुम्हाला सांगू, गुस्साच्या भरात मी मारला ना बॉल, असा बिबल्या म्हणायचं ना, त्याच्यामुळे गुस्साच्या भरात मारला. क्वारंटाईन टायगरचा बिबल्या मी. आणि मग तो बॉल मी मारला ना बाहेर क्वारंटाईन सेंटरच्या, मग मी बॉल आणायला गेलो, तिथं वासड पोलीस बसलं होतं. त्यांना वाटलं मी पळून जातोय, त्यांनी मला तिथं धरले, मारले, शिक्कानी शाळेच्या रूम मध्ये क्वारंटाईन केली 14 दिवस. अहो मग बरोबरच केलंय त्यांनी. क्वारंटाईन सेंटर मध्ये आराम करायचं सोडून तुम्ही क्रिकेटच्या मॅच कशाला खेळत बसता. आणि शाळेच्या एखाद्या खोलीत बंद केलं ना, ते बरंच केलं तुमचं. काय बरं झालं. एक तर लहानपणापासून मला शाळा आवडत नाही. दुपार झाली की मी लगेच शाळेत ना पळून जायचो. तसाच मी काय झालं, दुपारचा पळून जायचो, पोलीस मला पकडायचं, परत शाळेत आणून ठेवायचं आणि नवीन शिक्का मारायचं 14 दिवसाचा. काय करू, क्वारंटाईनचा शिक्का बसला, 14 दिवस गप्प त्या शाळेच्या खोलीत राहायचं ना, कशाला पळून जायचं तोंडवर करून. नाही नंतर मला कळलं, हा आपलं वय काय पळून जाण्याचं नाही आहे. काय समजली. व्हेरी गुड. मग काय झालं, त्या शाळेच्या भिंती होत्या, त्याच्यावर सगळे मी चित्र काढली माझी नि शालूची. हा तर सगळं भडाकलं. अरे शाळेची सगळी लेणी करून ठेवलीस वासाड्या, तर भडकलं माझ्यावर सगळी लेणी. हो शालूची नि माझी. शाळेची लेणी करून टाकली तुम्ही. हो. भडकणार नाही तर काय. आणि मग भडकून काय केलं, अजून एक शिक्का मारला असेल. नाही, ती शाळा परत रंगवायला लागली म्हणून मला बाहेर काढली त्याने. बरोबर. मग मी काय केलं, तडक बॅग उचलली आणि गेलो एसटी स्टँडवर गाडी पकडायला. तर माझा एक जुना मित्र भेटला बऱ्याच वर्षात, आला आणि त्यानं मला मिठी मारला. झाला, पोलिसांनी पकडली ना मला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडला म्हणून 2 दिवस जेलमध्ये मी. हो काय, स्वाभाविक आहे. हो काय करणार. हो सोशल डिस्टन्सिंग पाळायचं म्हणून हल्ली लोक स्वतःच्या गर्लफ्रेंडला मिठी मारत नाहीत. तुम्हाला माहितीये काय, 2 महिने झाले मी माझ्या नवऱ्याला सुद्धा जवळ येऊ दिलेलं नाहीये. मग माझं काही वेगळं आहे. गप्प बसा. नाही तसं नाही, माझी पण तीच व्यथा आहे ना. आणि तुम्ही
मित्र भेटला म्हणून गेलात लगेच मिठ्या मारायला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम माहित नाही. हो बरोबर. हो तुम्हाला सांगतो 1.5 महिना नुसतं ना माझ्या अंगावर शिक्क मारतायत. हो एकदा शिक्का मारली तो नीट उमटला नाही म्हणून त्यांनी परत येऊन शिक्का मारली तारीख दिखण्यासाठी म्हणून. नाही हे असंच पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांना ना असंच पाहिजे. उठसूट पळून जाताय म्हटल्यावर तो शिक्का पक्का व्हायला नको. हो काय माणसं आहात तुम्ही. तुमच्यासारख्या लोकांमुळेच ना हा करोना पसरत चाललाय. सरकारने आपल्या भल्यासाठी नियम केले ते नियम पाळायचे सोडून तुम्ही काय क्वारंटाईन सेंटरमध्ये क्रिकेट काय खेळताय, तिथून पळून काय जाताय, चुना पाहिजे तंबाखू पाहिजे म्हणून गावागावात फिरताय काय. हो अशाने करोना पसरणार नाही तर काय होणार. याने तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालताच आहात पण त्यासोबत इतरांचंही आयुष्य धोक्यात घालताय. नाही बरोबर आहे तुमचं. याने कसा बरा होणार आहे हो करोना. चुकलं माझं खरंच चुकलं. पण तुम्हाला विनंती करतो पाया पडतो पण आता माझ्यात अजिबात ताकद उरली नाही क्वारंटाईन व्हायची. तेव्हा मी माझा हात मी काय तुमच्या हातात देणार नाही शिक्का मारायला काय झालं तरी बस. नाही हो नाही असं नाही चालणार. नियम म्हणजे नियम की नाही. नाही शिक्का मारून घ्यावा. पाया पड हवं तर तुम्हाला मी 500 रुपये देतो पण मना स्वतः जाऊन लाज देताय मला. लाज नाही वाटत तुम्हाला? बोला कशाला मोठ्यानं बोलता वाय. ऐका ना त्यापेक्षा एक करा. तुमचा गाल जरा इकडे करा. माझी पर्सनॅलिटी तशी आहे ना.